जानेवारी म्हटला म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीनंतर आपण बोरनाची तयारी करत असतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपण घरच्या घरी हे हलव्याचे दागिने कसे बनवू शकतो. बझी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे आपण घरच्या घरी हलव्याचे दागिने कसे बनवू आणि ते पण एकदम इझी पद्धतीने की तुम्ही सगळ्यात सोपी पद्धत तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. हे बघा इथे मी मस्तपैकी काही शेप्स जे आहेत ते ड्रॉ करून घेतले. तुम्ही तुमच्या पद्धतीने शेप्स ड्रॉ करा. मला एकदम बेसिक असा हलव्याच्या दागिन्यांचा सेट बनवायचा होता माझ्या मुलासाठी. काय होतं लहान लहान बाळांना आपण खूप जास्त दागिने मागवतो आणि मग ते घालत नाही किंवा ते इरिटेट होतात. त्याच्यापेक्षा मी घरच्या घरीच बनवून घेतलं जेणेकरून एक जो आपल्याला पाहिजे तसा सेटअप पण बनवता येतो, आपल्याला पाहिजे तसा सेट बनवता येतो आणि ते इझी पण आहे. हे बघा इथे मी फक्त काय केलेलं आहे, जो डोक्याचा मुकुट असतो तो, हातांचे बाजूबंद, पायातलं आणि गळ्यातला नेकलेस असेच गोष्टी फक्त मी बनवल्या होत्या. इथे हा जो आपल्याकडे असा चमकीचा कागद भेटतो तो चमकीचा कागद फक्त याच्यावर पेस्ट करून घ्यायचा. इथे बघू शकता तुम्ही त्याला ऑलरेडी ग्लू लागलेला असतो. फक्त तुम्ही जे कटआउट करतात ते तुम्ही व्यवस्थितपणे त्याला चिपकवायचे आणि थोडीशी जागा सोडायची बाजूला आपल्याला रिबन लावायला, कारण बांधण्यासाठी आपल्याला रिबन लावायची. इथे बघा मी दोघी साईडचा हातांचा आणि मुकुटाचा जो पार्ट आहे तो छानपैकी इथे कापून घेतलेला आहे. अशाच प्रकारे उरलेले सगळे शेप जे आहेत ते पण इथे मी त्या पेपरनी चिपकवून आणि ग्लू पेपरने चिपकवून छानपैकी रेडी करून घेतलेले आहेत. याला थोडासा वेळ लागतो. इथे एक चुकी अशी झालेली की तुम्ही पहिले काय करा, ग्लू पेपर जो आहे त्याच्या बॅक साईडला तुम्ही ड्रॉ करा आणि मग नंतर कापून आणि मग नंतर आपण चिपकवतो तर तो थोडंसं टिडियस होऊन जातं, हाताला चिपकत राहतात त्या गोष्टी आणि मग आपल्याला परत एकदा कटआउट्स जे आहे ते व्यवस्थित कापायला लागतात. तर तसं न करता तुम्ही जो पेपर आहे त्याच्या बेसलाच ऑलरेडी तुम्ही हे सगळे ड्रॉ करून आणि मग कापा, जेणेकरून पेपर जो आहे त्याची पण बचत होते आणि आपला वेळ पण वाचतो. या पद्धतीने सगळे कटआउट्स रेडी केल्यानंतर जे आपण लावणार आहोत, आपण याला लावू तिळगुळ. जो व्हाईट हलवा असतो तो आपण इथे लावणार आहे. त्याच्यासाठी मी फेविकॉलचा यूज करते आणि फेविकॉलच्या ऐवजी अजून थोडंसं चांगलं अधेसिव्ह कोणता असणार ज्याच्याने ते चिपकलेले आपले व्हाईट हलव्याचे दाणे जे आहेत ते निघणार नाहीत, त्यासाठी तुम्ही दुसराही कोणता तरी जो ग्लू असतो तो वापरू शकता. इथे बघा हे सगळे असे मी रेडी करून घेतले. हे याला थोडासा वेळ लागला इथे कारण ते हाताला चिपकत होतं. यानंतर पुढचा प्रोसेस येतो तिळगुळ जो आहे तो चिपकवायचा. हे बघा हे सगळे असे शेप जे आहेत ते रेडी झालेले आहेत आणि रेडी झाल्यानंतर मग आपण याला तिळगुळ चिटकवणार आहोत. याच्यावर तिळगुळ चिटकायला थोडासा प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही याच्याऐवजी जो गोल्डन पेपर असतो शायनिंगचा तो पण वापरू शकता, वेल्वेट पेपर वापरू शकता किंवा तुम्ही अजून काही दुसरे मटेरियल आहेत ते पण वापरू शकता. इथे मी एकदम कमीत कमी हलव्याचा यूज केलेला आहे कारण ते हलव्याचे दागिने बरेचदा मुलं तोडून खातात आणि ते थोडंसं हार्मफुल वाटतं लहान बाळांसाठी, म्हणून मी इथे कमी प्रमाणात हलव्याचा यूज केलेला आहे आणि एकदम बेसिक सेट मला बनवायचा होता त्यासाठीच. आणि हे असे स्टिकर्स पण मिळतात, याचा पण तुम्ही खूप छान यूज करू शकता. पटकन सगळ्या गोष्टी बनतात आणि एकदम इझीने ह्या गोष्टी सगळ्या बनून जातात. पार्ट येतो तुम्ही तिळगुळ जो आहे तो हलवा जो आहे तो चिपकवायचा. इथे बघा सगळ्यांना मी जोडीला घेतलेला आहे आणि बरेचदा काय होतं की हा जो व्हाईट तिळगुळ असतो तो एक सारखा आकाराचा भेटत नाही, तर तुम्ही जरासा जाडसर आकाराचा घ्या आणि इथे मी फेविकॉलचा यूज केलेला आहे. तर फेविकॉल जो आहे त्याच्याने पण चिटकतात, पण तुम्हाला थोडासा जास्त वेळ द्यायला लागतो. त्याच्याऐवजी दुसरे कोणतं मार्केटमध्ये चांगलं चिपकणारं अधेसिव्ह तुम्हाला माहीत असेल तर ते पण तुम्ही यूज करू शकता. खूपच सुंदर बनतो आणि घरातल्या सगळ्याच लोकांनी इथे, आमच्या घरात 4 जण आहेत, त्यातल्या त्यात मुलगी, माझे मिस्टर आणि मी, आम्ही असे सगळेजण बसलो. संध्याकाळी कार्यक्रम होता आणि 2 तासामध्ये हा सेट जो आहे तो रेडी झाला. ऐन वेळेला या सेटचं प्राईस पण खूप जास्त बनते, मार्केटमध्ये खूप जास्त याची प्राईस होते आणि नंतर ते काही कामाची उरत नाही कारण तिळगुळ जो आहे तो पडून जातो. म्हणून हे एकदम बेस्ट सोल्युशन आहे. घरच्या घरी बनवा, वापरा आणि आपल्या कलाकृतीला तर वाव भेटतोच, त्याचप्रमाणे आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम कमी पैशात किंवा आहे त्या गोष्टी आहे त्या
आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्येच आपण ह्या सगळ्या गोष्टी बनवत असतो. तर ह्या पद्धतीने बघा इथे मी माझा मुकुट जो आहे तो रेडी करून घेतला. आता याच्यात परत तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही ॲड करू शकता. याच्यात वेगवेगळे शेप्स तुम्ही लावू शकता किंवा तो पूर्ण मुकुट जो आहे तो भरू शकता. अजून मी वेगळ्या पद्धतीने हलव्याचे दागिने बनवलेले आहेत, त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल लवकरच. पण हा एकदम बेसिक आहे, तुम्हाला वेळ नाही, पण आपण म्हणतो की बोरनानला हे असा जो साज आहे तो अजून शोभा देतो किंवा हे पाहिजे, तर मग तुम्ही हे घरच्या घरी अगदी अक्षरशः 2 तासामध्ये रेडी होऊन जातो सगळाही सेट. अशाच प्रकारे सगळ्या जो मी कटआउट्स जे बनवले होते छोटे छोटे पीसेस, त्यांना सगळ्यांना मी अशा पद्धतीने हलवा लावून घेतला आहे आणि पंचिंगच्या मशीनने त्याला दोघी साईडला पंच करून घेतलं आणि मस्तपैकी दोरी लावून किंवा रिबन लावून त्याला एक रेडी केलं. हे बघा, हा बेसिक सेटअप असा होता, तुम्ही बघू शकता. स्टील याच्यातले खूप सारे जे हलवे आहेत ते याने खाऊन घेतलेले, म्हणून मग मी कमीत कमी हलव्याचा यूज करून हे दागिने बनवले होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ लवकरच पोस्ट करेल.